टाका गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवला कर. संत तुकोबरायावर त्यांचे जे गुरु होते बाबाजी सद्गुरु, त्यांनी स्वप्नामध्ये येऊन हा गुरुकृपा केली आणि मस्तकावर हात ठेवला. किंवा हात ठेवून मस्तकी कृपा करून केले सुखी, हे कुणी म्हटले? संत निळोपरायाने म्हटले. ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांनी हात ठेवून सुद्धा कृपा केलेली आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेवला पुढे बीजेची वाहिले. संत एकनाथ महाराजांच्यावर त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, हा जनार्दन संत नामदेवरायांचे गुरु विश्वभा खेचर. एकनाथ महाराजांचे पण गुरु आहेत जनार्दन स्वामी. त्यांनी सुद्धा देव येऊनी गुरुनाथा हात ठेवला करू, माथा ठेवला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं तरी डोक्यावर हात ठेवून मग कृपा करणं हा एक प्रचलित प्रकार आपल्याला दिसतो. शेवटचा प्रकार मी तुम्हाला कृपेचा सांगतो की आलिंगन देऊन कृपा करणे. हा तर सर्वात जवळचा प्रकार आहे. संत आपल्याला जेव्हा आलिंगन देतात तेव्हा आपला जीव त्यांच्या जीवाशी एकरूप करून घेतात. इतर लोक आपल्याला टाळतात पण संत आपल्याला कवटाळतात. बघा किती फरक आहे. कुठल्या, आता मला सांगा, आपल्या गुरूंची आलिंगन किंवा मिठी कोणाला मिळालंय का? येतं कोणालाच नाही, कारण तेवढी आपली पात्रताच नाहीये. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तके पायावरी त्यांच्या ठेवता, प्रेम रसे बैसली मिठी आवडीला ठे मुकासी. किती ठिकाणी उदाहरण सांगू की आलिंगन देऊन कृपा करणं हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे, पण त्याला पात्रता हवी लागते. आपण बघितलं हे पात्र कृपेचे प्रकार पाहिले. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. पाया पडिलो बराडी, बराडी या शब्दाचा आहे अर्थ आहे हावरा, आषाढभूत किंवा हावरा. तुकाराम महाराज हावरे आहेत. कशासाठी? तर कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, पाया पडण्यासाठी हावरे. आपण कसं पाया पडतो? आपण एखादा आता मंदिरासमोरून चाललो, देव दिसला तर आपण असं करतो, असं. अहो, हिंदू धर्मामध्ये पाया कसा पडावं हे सुद्धा काही जणांना माहित नाही. परवा एक मुलगा मी बघितला, गुरुवाचा मुलगा होता, वडील पुजारी, पण ते असं पाया पडायला लागला. अरे म्हणलं हे ख्रिश्चनाचं पाया पडणं. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये पाय दिलेंद्रे, हात पाय कान, 2 हात तुम्हाला दिले. ज्याला हात नाही त्याला त्याची किंमत आहे. पण जेव्हा पण तुम्ही भगवंताच्या पाया पडता, गुरूंच्या पाया पडता, त्याचा एक प्रकार आहे, पद्धत आहे, संस्कार आहे. पाया कसं पडावं? एक हाताने कधीही पाया पडू नये. गाडीवरनं चाललाय, एक हात असं कधी करायचं नाही. तुम्ही डोकं वाकून पाया पडा असं. मस्तक महत्वाचं आहे, हात महत्वाचे नाही. जेव्हा आता महाराजांच्या आपण पाया पडतो किंवा पांडुरंगाच्या पाया पडतात तुम्ही, तेव्हा कसं पडता? त्याचे लोक असं हात ठेवून पाया पडतात. हात कधीही मध्ये घ्यायचे नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही वारकरी बघा डायरेक्ट पायावर डोकं ठेवतो, मस्तक ठेवतो. ही खरी प्रथा आहे. मस्तक ठेवणे म्हणजे पूर्ण शरणागती. श्री संताची
संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तर पाया पडण्याची पद्धत आहे की ती पण सांगितली आता मी तुम्हाला. पाया पडिलो बराडी काय होणे तुम्हा पाशी. पाया पडण्याबद्दल मी आणखी एक सांगू इच्छितो की आपण शक्यतो सहसा कोणाच्या पाया पडत नाही. पाया पडण्याची प्रथा आता बऱ्यापैकी मोडीत निघली. पाया कोण पडतो? जो नम्रता आहे ज्याच्यामध्ये तो खरं पाया पडतो. संतांना नम्रता होती पण त्यांना अहंकार होता का हो? अहंकार नव्हता. बघा प्रत्येक संतांच्या अभंगामध्ये शेवटी तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी काय लिहिलेलं आहे? प्रत्येक अभंगा शेवटी तुका म्हणे, नामा म्हणे, जनी म्हणे, चोका म्हणे. त्यांनी स्वतःचं नाव कसं लावलं? तुका म्हणे. तुका हे नाव लावलं, तुकाराम नाही. नामदेव असं पूर्ण नाव सुद्धा त्यांनी लावले, नामा म्हणे. त्यांना अहंकार नव्हता, नम्रताच होती. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे एकमेका. पंढरपूरला जे जातात, जे वारकरी आहेत खरे, ते पाया पडतात. ते लाजत नाहीत. लहान मोठा असू दे सगळ्यांच्या पाया पडतात. पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. काय उणे तुम्हा पाशी. भगवान शंकराजवळ काय उण आहे असं तुकोबराय सांगतात, विचारतात. तुम्हाला सांगतात काय उण आहे तुमच्याजवळ. भगवान महादेव शंकर कसे आहेत हो? स्वयं महेशो, स्वयं महेशो शशरो नगेशा. स्वयं महेशा शशरो नगेशा सका धनेशा स्तनियो गणेशा. सका धनेशा स्तनियो गणेशा तथापि भिक्षा टनमेव शंभो. स्वतः महादेव देवांचे देव आहेत. शशरो नगेशा म्हणजे त्यांचे सासरे पर्वतांचे राजे हिमालय आहेत. सखा धनेशा, धनेशा म्हणजे कुबेर, ज्यांच्याकडे 9 खनिजांचा साठा आहे, जे खनिजांचे मालक आहे. संपत्तीचे देवता कोण आहेत? कुबेर आहेत. आणि यक्षांचे देवता पण कुबेर आहेत. तर ते अशा कुबेरांचे मित्र कोण आहेत? तर महादेव आहेत. आता इथं आलेला आहे की सखा धनेशा, म्हणून म्हणतोय की आपण भगवान शंकर हे कुबेराचे मित्र आहेत. पण तसं नाहीये. ऍक्च्युली कसं आहे तर कुबेराने सुद्धा प्रचंड अशी मोठी तपश्चर्या केली होती भगवान महादेवांची. तेव्हा प्रसन्न झाल्यानंतर धनाचा राजा किंवा धनाचे देव, यक्षांच्या राजा, हे सुद्धा महादेवानेच दिलेलं वरदान आहे बरं का. त्यांना धनाचा देवता बनवणारे सुद्धा महादेव भगवानच आहे. सखा धनेशा स्तनयो गणेशा. त्यांचे पुत्र गणेश आहेत, जे बुद्धीचा देवता आहे, संकट हरण करणारे, रिद्धी सिद्धी प्राप्त असणारे जे गणेश आहेत ते त्यांचे पुत्र आहेत. असे असून सुद्धा भिक्षा टनमेव शंभो. महादेव मात्र भिक्षाची अपेक्षा करतात. कसलाही गर्व त्यांना नाही. महादेव कसे आहेत हे जर पाहायचं झालं तर फार उदार आहेत. त्रिभुवनी उदार राजा शंकर. त्रिभुवनी उदार राजा शंकर. गया कीर्ती देवागणा पुरविले त्रिभुवनी उदार त्रिभुवनी उदार राजा शंकर. गया कीर्ती देवागणा पुरविले पुरविले
शंकर त्रिभुवनी उदार भोळा राजा तीर्थंकर त्रिभुवनी उदार भोळा राजा तीर्थंकर दया भित्ती देवासना पुरविनेच्या तीक्षणा पुरविनेच्या तीक्षणा पुरविनेच्या तीक्षणा भोळा राजा तीर्थंकर आता 12 वाटे मधलं बसून घ्या 2 चाली होते त्या मग 2 चाली द्यायच्या आणि संतांनी स्वतःसाठी मागितलेलं नाही लोकांसाठी मागितले त्रिभुवनी उदार भोळा राजा श्रीशंकर ज्याचे जया चित्ती जे वासना पुरविणे त्याची क्षणा. देव शंकर एवढे उदार आणि भोळे आहेत की ज्याची इच्छा असेल त्या क्षणी ते पुरवतात. जया चित्ती जे वासना पुरविणे त्याची क्षणा उदार मेरूपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती तयाला. उदार आहेत भगवान शंकर हे आशुतोष आहे लगेच प्रसन्न होणार आहेत. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळी चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभो कोटी नमन दिगंबरा. आशुतोष आहे त्वरित प्रसन्न होणार आहेत रक्षण करणारे आहेत. मार्कंडेय ऋषीसाठी यमाशी लढले आणि यमाचा पराभव केला. यमाला प्राणगत पोचवलं होतं. काळाला सुद्धा हरवायची ताकद मार्कंडेय ऋषीसाठी प्रभू भगवान महादेवाने केलेलं आहे. रक्षण करणारे आहेत त्वरित प्रसन्न होणारे आहेत वरदान देणारे आहेत. भस्मासुराला वरदान दिलं का नाही हो? भस्मासुराला वरदान दिलं ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचं भस्म होईल. वरदान प्राप्त केलं आणि भस्मासूर महादेवाच्याच मागे लागला कारण त्याला पार्वती दिसली होती. पार्वती अति सुंदर आहे म्हटले हे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे म्हणून महादेवाच्याच पाठीमागे ह्याचा पहिला ह्याचा गेम करू म्हणजे. भस्मासूर काय म्हटले ह्याला पहिलं संपवू म्हणजे मी मोकळा झालो. महादेव पळत सुटले ज्यांनी वरदान दिलं ते महादेव पळत सुटले. भस्मासुराचा पासून वाचवण्यासाठी महादेव तुरळकात पळू लागले. असा भस्मासूर होता. कुठं पळेल तिकडे ह्यो मागं लागलेला साहेबाबा का तर हात ठेवला तर मग भस्म होते. महादेव पण भस्म होते. भगवान विष्णूने सहकार्य केलं एका मोहिनीचं रूप घेतलं आणि त्याला मोहित केलं. तो सुंदर रूप असून भाळला आणि त्यावेळेला त्याला म्हटले तू माझ्याशी लग्न करशील का? तर भस्मासूर म्हटला होय करतो पण आधी एक माझी अट आहे. हे जे वडाचं झाड दिसतंय त्या वडाच्या झाडात भगवान शंकर बसले होते लपून. ते वडाचं झाड हे माझं देवत आहे म्हणले आणि ह्या देवा पुढे जर आपण दोघांनी डान्स केला म्हणजे नाचलो तर हे वर आपल्याला लग्नाला परवानगी देतील. असं म्हटल्यानंतर हे म्हणले ठीक आहे नाचतो म्हणलं त्याला काय आता तू प्राप्त करण्यासाठी नाचतो. असं म्हटल्यानंतर भगवान विष्णूने ती मोहिनीची झाली होती त्यांनी नृत्य चालू केलं. मी जसं नृत्य करेल तसं तो नृत्य करायचं म्हणून सांगितलं आणि तो भस्मासूर ते नृत्य करेल तसं करायला लागला. तो नृत्य करत असताना ह्याने एक आयडिया केली. भगवान विष्णूने डोक्यावर हात ठेवला असा डोक्यावर हात ठेवला त्याने पण डोक्यावर हात ठेवला जळून भस्म झाला. लक्षात ठेवा वरदान देणारा पण तोच आहे आणि संपवणारा पण तोच आहे. अशा भस्मासुराला सुद्धा वरदान भगवान शंकरांनी दिले. एवढे ते सगळ्या असुरांना सगळ्या राक्षसांना समोरची व्यक्ती समोरचा जे राक्षस आहे देव आहे कशासाठी मागायला काहीही विचार करत नाहीत भगवान शंकर. त्वरित प्रसन्न होतात. आता ऐश्वर्य प्रदान करणारे सुद्धा आहेत बरं का. अमरत्व देणारे आहेत. ऐश्वर्य रावणाला काय केलं सोन्याची लंका दिली ऐश्वर्य दिलं. सोन्याची लंका ही महादेवाची होती पार्वतीसाठी बनवलेली पण भक्ताला देऊन टाकली प्रसन्न होऊन. ऐश्वर्य दिलं पत्नी दिली आत्मलिंग दिलं आणि अफाट शक्ती रावणाला दिली. तर भगवान शंकर हे असे की सर्व प्रकारचे सुख देणारे आहेत. सर्व सुखाचे आदर मने नरहरी सोनार मने नरहरी सोनार मने नरहरी सोनार
सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या सुखांचे आगर आहेत, सर्व प्राप्त करून देणार आहेत. तुम्ही विश्वनाथ दीनरंग अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडलो वराडी. काय उणे तुम्हा पाशी, काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पची संतोषी. कृपा कराल ते थोडी पाया पडलो वराडी. आतापर्यंत जो अभंग तुम्हाला मी सांगितलाय तो समजला ना सर्वांना? एकदम सोप्या भाषेत मी प्रयत्न करतोय. फक्त माझी सर्वांना एकच विनंती आहे, मगाशी सांगितलं तसं आपल्याला जे 2 हात दिलेले आहेत त्याचा वापर आज करावा सर्वांनी. विठ्ठल नाम जेव्हा मी विठ्ठल भजन होईल तेव्हा टाळी वाजवावी, मुखानं नाम घ्यावं, कारण आज एकादशी महापर्व काळ आहे. तर विठोबा Thank you.
काही मागणी मागताना लोकांकरता मागितल्या शेवटला प्रेम प्रेम का नाकाला मोठी प्रेमावे भजन अजून कीर्तन नाही अजून अर्ध कीर्तन आता विठोबा भजन झाले कृपा करायला ते थोडी पाया पडेल बरं कृपा कराल ती थोडी कृपा कराल ती थोडी कृपा कराल ती थोडी आला ते घ्या पाया पडेलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया पडिलो पाया तुम्ही विश्वनाथ
तुम्ही विश्वनाथ दीनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उन्हे तुम्हा पासी काय उन्हे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी भगवान शंकर कृपा करणार आहेत किती कृपा करतात तर त्याच सुद्धा संत एकनाथ महाराजांनी अत्यंत सुंदर तुकोबरायांनी अत्यंत सुंदर वर्णन एका अभंगामध्ये केले आहे पहा कैसे कैसे देव उद्धारले अनायासे ऐका नवल्याची ठेव नीनता भक्तिभाव चोरे पिंडे दिला पाव भिल्ल उद्धारुनी नेला भिल्ल पानारी पैसला पांख्यांच्या पडतकारी उद्धारुनी नेली घारी चोरे पिंडे दिला पाव तया पूजने धावे देव तुका मने भोळा स्वामी माझा हो भोळा अत्यंत सुंदर वर्णन आहे भिल्ल पानेडी बैसला कैलासाशी नेला तुम्हाला सर्वांना प्रचलित आहे ती कथा की शिवरात्रीची जी कथा आहे महाशिवरात्रीची त्याच्यामध्ये जो भिल्ल होता तो पाण्याच्या काठी तळ्याकाठी बसला होता शिकार करायची म्हणून अनायासाने त्याने ते पानं तोडून टाकली ती पिंडीवर पडली आणि त्याचा उद्धार केला आणि कैलासाशी नेला पांख्यांच्या पडतकारी उद्धारुनी नेली घारी एक घार होती बघा आपण तर एवढं आपले जे मनुष्यदेह आहे ते अत्यंत दुर्लभ आहे तो प्राप्त असून मुखाने आपण नाम घेत नाही किंवा कुठलेही देव कार्य करत नाही दान करत नाही पण एक घार होती जी घार उन्हामध्ये एक ठिकाणी उभा अशी हवेमध्ये उडत होती पंख पसरून पण त्याच ठिकाणी एक खाली शिवलिंग होतं उन्हामध्ये आणि त्या शिवलिंगावर त्या घारीचा सावलीच त्या घारीची पडली आणि ती घार बराच वेळ त्या शिवलिंगाच्या वरती उभा राहिली होती तर त्या घारीचा सुद्धा उद्धार कैलासाशी नेलेला आहे आणि त्या घारीचा उद्धार महादेवाने केलेला का तर मला सावली दिली म्हणून बघा भगवान शंकर किती उदारू कृपाळू दयाळू आहेत घारीच्या मनात नसेल पण त्या भगवान शंकरांनी ओळखलं की हिनं माझ्यावर सावली दिली चोरे पिंडे दिला पाव तया पूजने धावे देव एक चोर होता आता चोराला कधी देव पावलेला आपण पाहिलंय का पण इथं वर्णन आलेलं आहे एक चोर होता आपल्या मंदिरासारखं शंकराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये तो चोर चोरी करण्यासाठी गेला आता मंदिरात काय असेल मुकुट असतो देवाचा किंवा पितळेची काही भांडे असतात घंटा असते तर ती जी घंटा होती त्या मंदिरात शंकराच्या पिंडीच्या वरती होती मोठी घंटा होती त्याने ठरवलं ही घंटा चोरायची आणि तो चोर त्या घंटा चोरण्यासाठी पाहू लागला पण त्याला ती घंटा चोरता येई नाही कारण ती घंटा उंचावर होती आणि त्या चोराची हाईट जरा माझ्यासारखी कमी होती पण चोराचा उद्धार झालाय बरं का तर त्याला ती घंटा काढता येईना म्हणून त्यांनी काय उपाय केला आता चोर तो काय पाहत नाही दुसऱ्या कोणाच्या दयामया देव तिथे भगवान शंकर जरी असला तर चोराने काय त्याची दयामया केली नाही चोरे पिंडे दिला पाव पिंडीवर तो उभा राहिला आणि त्या पिंडीवर उभा राहून त्याने पिंडीचा स्टूल केला बरं का थोडक्यात पिंडीचा स्टूल केला पिंडीवर पाय दिले दोन्ही आणि उभा राहून त्याने घंटा काढली आता मला सांगा आपल्याला आपल्या कोणतरी शेजारच्या त्यांची जरा जी लाच चुकून लागली तर आपण किती रागाला येतो लाच दिली म्हणतो पायात किडे पडतील लगेच आशीर्वाद दिला त्याला काय लाच देऊ नको पायात किडे पडतील एवढा आशीर्वाद आपण त्याला देतो पण महादेव कसे आहेत देवांचे देव महादेव असून चोराने त्या पिंडीवर पाय दिला असता महादेवाचं थिंकिंग बघा महादेवाने काय विचार केला की हे आपण इतर लोक जे भक्त माझे आहेत ते नुसतं डोकं टेकवतात कोण हात टेकवते पण हा जो चोर एवढा मोठा माझा भक्त आहे की त्यानं अख्खाच्या अख्खा मला अर्पण केलेला त्याचा पाय जेव्हा त्या पिंडीवर पडलं तेव्हा अख्खा उभा असतो त्याच्यावर उभा राहिला ना पिंडीवर भगवंताने विचार काय केला महादेवानं की हा ह्याचं सगळं शरीर मला अर्पण केलेलं आहे असं समजून त्याचा उद्धार केलेला आहे चोरे पिंडे दिला पाव तया पूजने धावे देव त्याची पूजा भगवान शंकर करतात तुका म्हणे भोळा स्वामी माझा हो भोळा अत्यंत उदार असे भगवान शंकर